शॉर्टमध्ये लगेच तुम्हाला सांगून देतोय. पडजीभ जी आहे आपली, या पडजीभच्या खालचा जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण? कंठ. हा आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. कंठ आहे, त्याच्यानंतर कोमल तालू, त्याच्यानंतर कठोर तालू 5 नंबरचा भाग, त्याच्यानंतर दोन्ही तालूच्या मध्ये 4 नंबर मूर्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला वत्स. ठीक आहे. वत्स हा जो भाग आहे, हा भाग दात आणि कठोर तालू याच्या मधला आहे. वत्स दंत तालू पण म्हणतात त्याला. त्याच्यानंतर दात आणि ओठ एवढे भाग आपल्याला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग आता आपण जे वर्गीकरण बघितलं होतं स्पर्शव्यंजनावरून, स्पर्शव्यंजनांचं वर्गीकरण केलं होतं, त्याच्यामध्ये कंठ वगैरे सर्व आपण बघितलं होतं. मग इथे लक्षात घ्या की या प्रमुख मी जे वलयांकित केलेले आहेत, सर्कल केलेले आहेत, या सर्व भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो आणि त्यावरूनच त्यांना नावं दिलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? उच्चार स्थानावरून वर्गीकरण. काय बघायचं आपल्याला? उच्चार स्थानावरून वर्णांचं वर्गीकरण. किती भागामध्ये केलं जातं उच्चार स्थानावरून वर्णांचं वर्गीकरण? उच्चार स्थानावरून किती प्रकारामध्ये केलं जातं? भागामध्ये 9 प्रकारामध्ये. किती प्रकारामध्ये? 9 प्रकारामध्ये. वर्णांचं वर्गीकरण करताना आपण स्वर आणि व्यंजने यांचं वर्गीकरण करणार आहे. स्वरादी त्याच्यामध्ये घेणार नाही. का घेणार नाही? तर स्वरादीच्या आधी, उच्चार करण्याच्या आधी स्वर येतो आणि तो कोणता स्वर येतो यावर ते डिपेंड असते. बरोबर आहे ना? म्हणजे मी अंबर लिहिताना अनुस्वाराच्या आधी अ येतो, पण इंद्र लिहिताना अनुस्वाराच्या आधी ई येतो. बरोबर आहे ना? मग त्यांचे उच्चार बदलतात. त्यामुळे उच्चार स्थानानुसार आपल्याला त्या स्वरादीचं वर्गीकरण करता येणार नाही. स्वरादीचं वर्गीकरण करता येणार नाही, परंतु स्वर आणि व्यंजने यांचं मात्र आपण काय करणार आहे? 9 प्रकारामध्ये उच्चार स्थानावरून वर्गीकरण करणार आहे. किती प्रकारामध्ये? 9 प्रकारामध्ये. ठीक आहे.